यानंतरची बातमी आहे ती म्हणजे एकनाथ खडसेंसंदर्भातली. भोसरी MIDC जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला. या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्यानं चौकशी करावी अशी मागणी खडसेंनी झोटिंग समितीसमोर केली होती. ही मागणी झोटिंग समितीनं फेटाळलेली आहे. एकनाथ खडसेंचा पुन्हा एकदा चौकशी करण्याचा अर्ज आज समितीनं नामंजूर केला. समितीनं सरकारच्या कार्यकक्षेबाहेर चौकशी केली आहे असा खडसेंनी आक्षेप नोंदवला होता. आपल्या अर्जात खडसेंनी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि MIDCचे तत्कालीन CEO भूषण गगराणी यांची दुसऱ्यांदा साक्ष घ्यावी अशी मागणी केली होती. ही मागणी झोटिंग समितीने फेटाळली. तर दुसऱ्या अर्जावर आता येत्या सोमवारी समिती निर्णय देणार आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना झोटिंग समितीने आणखी एक धक्का दिलेला आहे असं म्हणता येईल. कारण की त्यांनी जे अर्ज केले होते त्या अर्जावर पहिला अर्ज मान्य करण्यात आलेला नाही. आपल्यासोबत भोसरी MIDCचे वकील आहे जलतारे सर, त्यांना विचारूया. सर, काय झालं नेमकं आज एकनाथ खडसे साहेबांतर्फे जो अर्ज पेश करण्यात आला होता मिस्टर भूषण गगराणी आणि सौरव राव यांना रिकॉल करण्यासाठी, त्या अर्जावरती काल सविस्तर असा युक्तिवाद झाला होता. आणि आज कोर्टाने आपला निर्णय जाहीर करताना सांगितलं की निशाणी 117 याच्याच हेच डॉक्युमेंट प्रूव्ह करण्याकरता म्हणून यांना विशेष करून हे 2 व्यक्ती पाहिजे होते. तर डॉक्युमेंटला एक्झिबिट पडलेलं आहे, त्यांची क्रॉस एक्झामिनेशन झालेली आहे आणि याचे मटेरियलसुद्धा इतर लोकांकडून थोडंफार आलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांना डबल बोलवण्याची काहीही आवश्यकता वाटत नाही. आणि अशा रीतीने कोर्टाने आपली हुकूम दिला, कमिशनने हुकूम दिला की त्यांना आता बोलवायची काहीही आवश्यकता वाटत नाही आणि अशा रीतीने आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे. सर, मोठा धक्का म्हणता येईल एकनाथ खडसे यांना, कारण की ज्या विटनेसेससाठी पुन्हा एक अर्ज देण्यात आला होता, सगळ्याचे 2 अर्ज देण्यात आले होते. नाही, माझं म्हणणं मुळात असं आहे की हा अर्ज करायचीच आवश्यकता नव्हती. त्याच्यामुळे धक्का वगैरे म्हणण्यापेक्षा हा अर्ज करायची आवश्यकताच नव्हती. दुसरा अर्ज काय झाला? दुसरा जो अर्ज आहे जो की त्यातल्या त्यात विशेष महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये यांनी ही प्रेयर केली आहे की फॉर स्ट्रायकिंग ऑफ द इश्यूज अँड रिकास्टिंग ऑफ द इश्यूज, ज्याच्यावर की MIDCनी अतिशय स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याच्यावरती मात्र आज कमिशन साहेबांनी आज आपला निर्णय जाहीर केला आणि सांगितलेलं आहे की या प्रकरणाशी संबंधित एक रिट पिटिशन आहे 10,000/10,000 नंबरची आहे ती. तर त्या रिट पिटिशनची पोझिशन काय आहे, स्टेटस काय आहे हे आम्हाला कळवण्यात यावं. आता पुढील ऑर्डरची तारीख त्यांनी 6 तारीख ठेवलेली आहे. त्यांना उद्या परवा ती माहिती काढतील आणि त्यानुसार मग 6 तारखेला आपला योग्य तो निर्णय देतील. खडसे यांनी केलेले 2 अर्ज, एक अर्ज आज झोटिंग समितीने निकाली काढलेला आहे आणि यात थोड्या अधिक का प्रमाणात होईना खडसे यांना धक्का बसलेला आहे, कारण की त्यांची मागणी कमिशननं अमान्य केलेली आहे. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह गजानन माटे, महाराष्ट्र 1.